श्री स्वामी समर्थ. अनुज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झटपट असा टोमॅटो भात बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे घेतलेलं आहे. गॅसवर कढई तापण्यासाठी ठेवलेले आहे. कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापू द्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडायला लागली त्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे पण चांगले फुलले पाहिजेत. जिरे टाकल्यानंतर इथे मी 2 मिरच्या टाकत आहे, चिरून घेतलेल्या आहेत त्या. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर आपण 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत. टोमॅटो चांगले परतून घ्यायचे आहेत. टोमॅटो चांगले मऊ होण्यासाठी मंद आचेवर त्याला सतत परतत राहायचं आहे. टोमॅटो चांगले मऊ होण्यासाठी बारीक गॅसवर त्याला एकदम परतून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतात. चांगलं परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. छान प्रकारे त्याला तेल सुटलं आहे. असं चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला परतत राहायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. यामुळे टोमॅटो भाताला चव खूपच छान येते. असं चांगलं हे मसाले सगळे तेलात परतून घ्यायचे आहेत. हे सगळं आपल्याला मंद आचेवर करायचं आहे, नाहीतर आपले हे सगळे मसाले जळू शकतात. हे मसाले जळू नयेत म्हणून थोडं 1 चमचावर पाणी त्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा तुम्ही कसं ह्याला तेल सुटलेलं आहे. असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने भात बनवला तर खूपच चविष्ट होईल. बघा तुम्ही कसं तेल सुटलेलं आहे त्याला. आणि कलरफुल दिसत आहे. यामध्ये आता आपण 1.5 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे तो यामध्ये टाकून घेणार आहोत. असं पाण्यातनं निथळून तांदूळ टाकायचा आहे. गॅस बंद करायचा आहे, नाहीतर मसाले खाली लागू शकतात. तांदूळ टाकल्यानंतर ते तांदूळ मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. असं छानपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला.
तांदूळ त्या मसाल्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत. असं छान परतून घ्यायचं आहे. तांदूळ परतून झालं की यामध्ये आपल्याला 1.5 वाटीसाठी 3.5 वाट्या पाणी घालायचं आहे. त्यासाठी मी इथं पाणी आधीच गरम करून घेतलं होतं. हे गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. दीड वाटीसाठी तर 3.5 वाटी पाणी मी वापरलेलं आहे. ज्यामध्ये आपण तांदूळ धुवून घेतलं होतं त्या डब्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा पाणी तांदूळ विसळून त्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे वाया जायला नको. हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं एकजीव झालं पाहिजे ते मसाले तांदूळ पाण्यामध्ये. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ तुम्ही तुमच्याच आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे चांगलं मीठ टाकल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. याला एक चांगली उकळी आणायची आहे. उकळी यायला लागली की यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तूप टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. बघा तुम्ही कसं छान दिसतंय ते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅस मंद करून त्यावर एक ताट झाकायचं आहे आणि मंद गॅसवर शिजू द्यायचं आहे. बघा आपला भात हा तयार झालेला आहे, टोमॅटो भात. गॅस मी बंद केलेला आहे. बघा आपला टोमॅटो भात तयार झालेला आहे. किती छान दिसतोय. तुम्ही जर अशा पद्धतीने करून बघितलं तर तुम्हालाही नक्की आवडेल. आता आपण सर्व करूयात. हा आपला टोमॅटो भात तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.